नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला छोले भटुरे बनवून दाखवणार आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मैदा घेतलाय, गव्हाचं पीठ, दही, रवा घेतला, पिठी साखर, मीठ, खायचा सोडा आणि तेल। भटुरे बनवायसाठी इथे मैदा घेतलाय साधारण पाव किलो। याच्यात अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे। त्याच्यापेक्षा कमी आपण याच्यात रवा घ्यायचा आहे। रवा घेतल्यामुळे काय होतं, थोडे खुसखुशीत होतात भटुरे। 2 चमचे पिठी साखर, चवीप्रमाणे मीठ, थोडासा खायचा सोडा आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आता दही वगैरे मिक्स करून झाले। आता इथे मी थोडंसं कोमट पाणी घेते, एकदम जास्त गरम नाही घ्यायचं, कोमट पाणी घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि एकदम पण जास्त पाणी नाही घ्यायचं। आपल्याला हे पीठ एकदम घट्ट पण नाही मळायचं आणि एकदम पातळ पण नाही, हलकसर थोडं सैल ठेवायचं आहे। आता हे चांगलं मळून झाले। आता थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं आहे। आता मळून झाले, एका बाउलमध्ये ठेवून द्यायचे आणि गरम पाण्यात कपडा भिजवून घ्यायचे। कॉटनचा रुमाल किंवा काही तुम्ही कपडा घ्याल तो थोडंसं कोमट पाण्यात भिजवून घ्यायचं आणि 2-3 तास पीठ झाकून ठेवून द्यायचे। छोले आपण आता शिजवून घेणार आहे। हे छोले भिजवताना साधारण 8 तास भिजवून घ्यायचे। इथे वेलची घेतले, 2 दालचिनीचे तुकडे, 4-5 लवंगा आणि थोडीशी चहा पावडर। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही घेतलं तरी सुद्धा चालेल। मीठ आणि खायचा सोडा। आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, थोडा सोडाखार टाकायचा आहे किंवा तुम्ही सोडाखार जेव्हा चणे भिजत ठेवतात तेव्हा टाकायचं आणि स्वच्छ चणे धुवून घ्यायचे। मी विसरली होती म्हणून आता टाकते। 1 बटाटा टाकायचा, बटाट्याने काय होतं, घट्टपणा येतो। आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा, याच्यात ही पोटली बांधून घ्यायची म्हणजे आपल्याला काढताना व्यवस्थित काढता येईल। आणि हे चणे चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, 5 ते 6 शिट्या घ्यायच्या आहेत कुकरला। इथे 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, 2 तमालपत्र, 3 टोमॅटो घेतलेत, लाल तिखट, हळद, छोले मसाला, जिरं, कस्तुरी मेथी, आमचूर पावडर आणि मीठ। छोलेला फोडणी द्यायसाठी इथे 3-4 तेल घ्यायचे साधारण। तेल गरम झालं की त्याच्यात तमालपत्र टाकायचे आहेत 2 पानं, थोडंसं जिरं टाकायचे। जिरं चांगलं तडतडलं पाहिजे। आता आलं लसणाची पेस्ट टाकायची 1 चमचा आणि चांगली परतून घ्यायची तेलावर। इथे 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे आणि 3 टोमॅटो घेतलेत। थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे, आधी आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून कमीच टाकायचं आणि कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो चांगले शिजले, याच्यात आता मसाले ॲड करायचे आहेत। 2 चमचे लाल तिखट घेतले, अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा छोले मसाला। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर। इथे आपले चणे शिजलेत काय बघूया आणि मी याच्यात चहा पावडर याच्यासाठी ॲड केले, याच्यात कलर चांगला येतो। चणे छान शिजलेत, आता हे याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, परतून घ्यायचे। आता आणखीन ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे, पण कोमट पाणी टाकायचं, थोडं गरम करायचं आणि ह्याच्यात टाकायचं आहे। आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे 1 बटाटा घेतला आहे शिजवून, तो त्याच्यात ॲड करायचा आहे। याच्याने काय होतं, भाजीला जाडसरपणा येतो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
आता आपण भटोरे बनवणार आहोत. तर पोळीपाट्याला तेल लावायचं आधी आणि लाटणीला पण तेल लावून घ्यायचं. एक एक गोळा तयार करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचे. तुम्ही हाताने पण असे थापू शकता, जसं वडे थापतो तसे, आणि तळून घ्यायचे. छान दोन्हीकडनं तळून घ्यायचं. याच पद्धतीने आपण सगळे भटोरे तळून घेऊया. एक चमचा आमचूर पावडर टाकायचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची, भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायची. आता याच्यात कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे. आता भाजीला तडका देण्यासाठी इथे 1.5 पळी तेल घेतलं आहे. याच्यात 5-6 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहेत ठेचलेल्या. 1 इंचाचं आलं घेतलं आहे, ते खिसून किंवा बारीक कापून टाकायचे, याने स्वाद चांगला येतो. याच्यात मिरच्या टाकायच्या आहेत आणि हा तडका भाजीवर टाकायचे. आता गॅस बंद करून घ्यायचे. छोले भटोरे तयार आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील.